तुम्हाला खरंच असं वाटतं का, की भूतं अस्तित्वात असतात? की हा फक्त एक मनाचा खेळ आहे? एक सायकियाट्रिस्ट लेखक आहे. त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून अमानवी घटनांवर एक पुस्तक लिहिलंय. पण एका रात्री त्याच्यावर एक चॅलेंज येतं आणि त्यातून त्याला नेमका काय अनुभव येतो, हे जाणून घेऊयात शब्दफुलेच्या आजच्या भागात. एक रहस्यमय भयकथा. चॅलेंज. लेखन अमोल परब. आवाज सुजाता. आज कंट्री क्लबचा हॉल चांगलाच भरला होता. आमंत्रित पाहुणे, नातेवाईक, मान्यवर सगळेच आले होते. आज स्वराजच्या इन्सेप्शन या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. डॉक्टर स्वराज ठाकूर, मूळचा सायकियाट्रिस्ट असलेला स्वराज, त्याच्या या पुस्तकामुळे हल्लीच्या काळात एक चांगला लेखक म्हणून नावारूपास आला होता. मानवी मन ही त्याची स्पेशालिटी होती आणि त्याच्या याच क्षेत्रातील त्याचा अनुभव वापरून त्याने त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं होतं, जे एक बेस्ट सेलर म्हणून नावाजलं गेलं होतं. इन्सेप्शन. आजवरच्या कथाकथीतल्या अमानवी घटना, त्याचे संदर्भ, त्या अनुषंगाने मानवी मनाचे आराखडे आणि ह्याच्या उलटपक्षी सादर केलेली शास्त्रीय तार्किक उत्तरं, या तत्वावर आधारलेलं हे पुस्तक लोकांना खूप आवडलं होतं आणि त्याचीच परिणिती म्हणून त्याच्या या पुस्तकाची 1000 प्रतींची 5वी आवृत्ती आज प्रकाशित होत होती. तो खरंच खूप खुश होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आवृत्तीचं रीतसर प्रकाशन झाल्यानंतर लेखक आणि पुस्तकासंदर्भात कौतुक सोहळा पार पडल्यावर नेहमीचा शिरस्ता म्हणून मुलाखत आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू झाला. स्वराज आता अशा कार्यक्रमांना सरावला होता. आपल्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्नांना गोंधळलेला स्वराज, ते आज याच प्रेस कॉन्फरन्समध्ये समोरच्याला त्याच्याच प्रश्नात गुंतवणारा स्वराज, हा प्रवास पहिल्या रांगेत बसलेली त्याची बायको समायरा फार कौतुकाने पाहत होती. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमामध्ये त्याला पुस्तकासंदर्भात बरेच प्रश्न विचारले गेले. स्वराज प्रत्येकाची समाधानकारक उत्तरं देत होता. तुम्ही तुमच्या पुस्तकात जेवढ्या पॅरानॉर्मल गोष्टी लिहिल्या आहेत, तर एक सांगा की खरंच कुठल्याही एका क्षणाला तुम्हाला असं वाटलं नाही का, की यात कधीतरी थोडं तरी तथ्य असू शकतं? उत्तरादाखल त्याने समोरच समायराच्या बाजूला बसलेल्या दिग्विजयकडे पाहिलं, जो की त्याचा मित्र आणि या पुस्तकाचा प्रकाशक होता, आणि हसून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सरसावला. नो, माझा या गोष्टींवर विश्वास नाही. हे सगळे मानवी मनाचे खेळ आहेत. खरं असं काहीच नसतं यात. या सगळ्या फक्त कल्पना आहेत, लोकांनी लोकांच्या मनोरंजनासाठी निर्माण केलेल्या. आणि तसंही अशा गोष्टी सांगणाऱ्यांनी आणि ऐकणाऱ्यांनीही या असल्या गोष्टींकडे एक मनोरंजनाच्या माध्यमातूनच पाहावं. बाकी काही शोधण्याचा प्रयत्न करू नये. स्वराज ठामपणे म्हणाला. ओके, एनी मोर क्वेश्चन्स? असं बोलून स्वराज हा कार्यक्रम आवर्ता घेतच होता की, पण हे सगळं खरंच खरं असेल तर? समोरच्या गर्दीतून एक आवाज आला. एक्सक्यूज मी. स्वराजने त्या गर्दीकडे हा प्रश्न नेमका कोणी विचारला म्हणून आश्चर्याने पाहिलं. एक 50च्या जवळपास चेहऱ्याने चांगल्या घरातला, पण चेहऱ्यावर करारी भाव असलेला गृहस्थ उठून उभा राहिला. स्वराजसह सगळ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. हे बघा, मी या प्रश्नाचं उत्तर अगोदरच दिलंय. तुम्ही बहुतेक ते ऐकलं नसावं. स्वराज बेदरकारपणे म्हणाला. हो, मी तुमचं उत्तर ऐकलंय आणि मला ते व्यक्तिशः पटलेलं नाही. म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा प्रश्न केला आहे. ती व्यक्ती देखील तितक्याच ठामपणे स्वराजला म्हणाली. आपलं नाव? माझं नाव शांताराम बोकील. मी जुहूला राहतो. अच्छा, तर बोकील साहेब, मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की भूत, प्रेत, हडळी हे सगळं मानवी मनातील राक्षस आहेत, जे आपण आपल्या मतांनुसार तयार केले आहेत. त्यांना शास्त्रीय काही आधार नाही. ती तात्विकदृष्ट्या
मानवी मनाशी संबंधित असतात, ज्याला आपण इल्युजन असं म्हणतो. आणि बास, हे इतकंच खरं आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नाही असं म्हणता तर? बोकील यांनी शांतपणे स्वराजला विचारलं. अगदी 101%. स्वराज म्हणाला, असं असेल तर मी सांगतो त्या बंगल्यात एकट्याने एक रात्र घालवून दाखवा. आपली नजर स्वराजवर कायम करत बोकील म्हणाले, उत्तनला भूताच्या बंगल्यावर. बोकील यांच्या तोंडून भूताच्या बंगल्याचं नाव ऐकताच तिथे जमलेल्या बऱ्याच लोकांची बसल्या बसल्या चुळबुळ सुरू झाली. स्वराजने हे लगेच हेरलं. खरं तर त्याला हे विचित्र वाटलं होतं. पण तो हसून म्हणाला, मी का म्हणून जायचं त्या बंगल्यावर? आणि माझा काय संबंध? अहो, तुमचाच तर संबंध आहे. तुमचं म्हणजे कसं झालंय, म्हणे माझा देवावर विश्वास नाही आणि मी पौरोहित्य करणार. बोकिलानी असं म्हणताच हॉलमध्ये उठलेली हलकीशी हसण्याची लकेर स्वराजच्या इगोला दुखावून गेली. तरीही मी नाही करणार हे. स्वराज थोड्या नाराजीने म्हणाला. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता आणि म्हणूनच घाबरून नाही म्हणताय. इतकं बोलून बोकील छद्मीपणे हसले. हे असं काही नाहीये. स्वराज जवळजवळ ओरडलाच. मग तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून दाखवा. काही क्षण शांततेत गेले. सगळेजण आता स्वराज काय उत्तर देणार त्याची वाट पाहत होते. इतक्यात, हे बघा, आता हा मुद्दाच नाहीये. हे उगाचच्या उगाच होतंय सगळं. स्वराज, तू काही एक उत्तर देऊ नकोस यांच्या या प्रश्नाला. प्रकरणाला थोडं गंभीर वळण लागलेलं पाहून दिग्विजय मध्येच उभा राहून बोलला. तू शांत राहा दिग्विजय. आजवर स्वराज ठाकूर कधीच कुठलंच चॅलेंज हरला नाहीये. मिस्टर बोकील, आपण कधी आणि कुठे भेटायचं ते सांगा. स्वराज ताडकन उत्तरला. नक्की? हवं तर पुन्हा एकदा विचार करा. मला काही घाई नाही. बोकील शांतपणे म्हणाले. नो, पण आता मला घाई आहे. तुम्हाला स्वराज ठाकूर काय चीज आहे ते दाखवून द्यायची, जेणेकरून तुम्ही पुन्हा कधी मलाच काय पण इतर कुणालाच कधी कुठलं चॅलेंज देणार नाहीत. स्वराजच्या या वाक्यावर बोकील फक्त हसले. ठीक आहे, ते तर येणारी वेळच ठरवेल. तर मग भेटूया परवा, म्हणजेच शनिवारी रात्री बंगल्यावर. मी तुम्हाला घ्यायला येईन. एवढं बोलून बोकील तिथून निघून गेले. बोकील निघून गेल्यावर सभागृहात कुजबूज सुरू झाली. तिथल्या पत्रकारांनी लगेचच ही बातमी उद्याच्या पेपरसाठी उतरवायला घेतली. लोकांनी लगेचच झाल्या प्रकाराबद्दल अजून जाणून घ्यायला त्याच्याभोवती गराडा घातला. पण दिग्विजयने त्याला शिताफीने बाजूला नेत स्वराजवर त्याच्या या आततायी निर्णयाबद्दल चांगलीच आगपाखड केली. तू काय साल्या मूर्ख आहेस का? तू का घेतलास हे चॅलेंज? दिग्विजय खूप रागावला होता. का? काय झालं? स्वराजने दिग्विजयला विचारलं. इतक्यात समायरा देखील तिथे पोचली. अरे, ती जागा मुंबईच्या 10 मोस्ट हॉन्टेड जागांपैकी एक आहे. तिथे म्हणे एका बाईचं भूत फिरतं. तिथे आलेल्याला कोणालाही ती परत जाऊ देत नाही. अरे, लोक दिवसा जायला घाबरतात आणि तू तिथे रात्र काढणार आहेस? माझं ऐक, तू नको जाऊस. कोण कुठला तो बोकील, तू नको त्याच्या नादी लागू. दिग्विजयचं हे बोलणं ऐकून स्वराज मोठ्याने हसला. हे पाहून दिग्विजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. दिस इज नॉट अ जोक स्वराज. दिग्विजय म्हणतोय ते बरोबर आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. समायरा वैतागली. अरे चिल गाईज, एका रात्रीचाच तर प्रश्न आहे. असे बरेच वाडे पाहिलेत या स्वराजने. आजवरच्या 38 वर्षाच्या आयुष्यात तर कधी रात्री अपरात्री एकटं दुकटं फिरताना कधी कुठली भूतं सामोरी आली नाहीत. आजवरच्या कामानिमित्त इतक्या ठिकाणी फिरलो. कधी मध्यरात्री आडवळणावर, कधी काही एकट्या जागांवर. तेव्हा तर मला काही झालं नाही. मग आता काय होणार आहे? कोण कुठला एक माणूस माझ्या समारंभात येतो, माझ्याच कार्यक्रमात सगळ्यांसमोर मलाच चॅलेंज देतो आणि मी शेपूट घालू म्हणतोस? स्वराज ठाकूरला हे जमणार नाही. इतकं बोलून स्वराज तिथून निघून गेला. शनिवारी स्वराज आपली बॅग भरून निघायच्या तयारीत होता.
तू जाणार नाहीस. समायरा स्वराजच्या मागे मागे फिरत त्याला पुन्हा पुन्हा समजावत होती. पण स्वराज काहीही न बोलता बॅगेत आवश्यक सामान भरत होता. आजवर तसंही तू कोणाचं काही ऐकलं नाहीस. स्वतःच्या मनाचं करत आलास. तू, तुझी प्रॅक्टिस, तुझं लिखाण, तुझं सर्कल. मी कधीच तुझ्या गोष्टींच्या मध्ये नाही आले. पण आज सांगते, ऐक माझं, नको जाऊस. मला ना हे ठीक वाटत नाहीये. उत्तरादाखल त्याने भरलेली बॅग खांद्याला लावली आणि तिचा निरोप घेत तिला म्हणाला, सी यू टुमारो. थांब, तू असा नाही ऐकणार. स्वराज ऐकत नाही हे पाहून समायराने त्याच्या आईला फोन लावला आणि तिला सगळं सांगितलं. त्यावर तिने फोन स्वराजला द्यायला सांगितला. तसंही स्वराजच्या आईला एव्हाना या प्रकरणाची बाहेरून खबर लागली होती. ती त्याला या संदर्भात फोन करणारच होती, पण समायरानेच समोरून स्वराजच्या आईला फोन लावला. हॅलो आई, पण मला जावंच लागेल आणि तिथे तसं काही नसणार आहे. अगं आई, मी सांगतोय ना. आई बास, ठेव आता फोन. स्वराजने वैतागून फोन ठेवला आणि तसाच घराच्या बाहेर पडला. समायरा देखील त्याच्या मागोमाग घराबाहेर पडली. पण ती त्याला गाठेपर्यंत स्वराज गेटवर आलेल्या गाडीत बसून निघाला देखील होता. समायरा मात्र आपल्या मंगळसूत्राशी चाळा करत काळजीने स्वराज गेलेल्या रस्त्याकडे पाहत होती. काळ्या रंगाची फियाट वेगात रस्ता कापत उत्तनच्या दिशेने पळत होती. बोकील स्वतः गाडी चालवत होते. अटीप्रमाणे स्वराजला स्वतःची गाडी घेता येणार नव्हती. स्वराजला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत बोकील यांच्या उत्तनच्या बंगल्यावर राहायचं होतं. गाडीत कुणी कोणाशी बोलत नव्हतं. शेवटी स्वराजने बोलायला सुरुवात केली. बाय द वे, तुमचा आणि बंगल्याचा काय संबंध? तो माझाच बंगला आहे. बोकिलांनी असं सांगताच स्वराजने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ओ. स्वराजने पुढे काही बोलण्यासारखं नसल्याने विषय तिथेच थांबवला. तू जाऊ नको, परत ये. मोबाईलवर आलेल्या दिग्विजयच्या मेसेजला स्वराजने उत्तरादाखल फक्त एक स्माइली पाठवून दिली. खरं तर निघाल्यापासून 2दा दिग्विजयचे कॉल येऊन गेले होते. पण तो आपल्याशी काय बोलणार हे माहीत असल्याने स्वराजने ते मुद्दामूनच उचलले नव्हते. गाडी आता मुख्य रस्ता सोडून एका गर्द झाडीच्या रस्त्याला लागली होती आणि बोकील त्या एकट्या रस्त्यावरून फार काळजीपूर्वक गाडी चालवत होते. पण मग या इतक्या आडबाजूला बंगला का बांधला तुम्ही? वडिलोपार्जित जमीन होती, बायकोची इच्छा होती, मग काय, बांधला बंगला. बोकील हसत उत्तरले. मग तिथे असतं कोण? कुणी नाही. या भूताटकीच्या गोष्टीमुळे कुणी इथे फिरकत नाही ना, कोणी नोकर माणूस ठिकत. बोकील वैतागून बोलले. मग तुम्ही का नाही राहत तिथे? यावर बोकील काही बोलले नाहीत. आणि त्या बाईचं काय मॅटर आहे? स्वराजने त्या बंगल्यात असलेल्या बाईच्या भूताच्या ऐकीव माहितीबद्दल त्यांना विचारलं. मलाही तेवढंच माहिती आहे, जितकं की तुम्ही गुगलवर शोधलंय. आणि बाकीचं उद्या आपण भेटलो तर तुम्ही नक्की सांगालच, हो ना? हे बोलताना बोकील यांच्या नजरेत एक विशिष्ट चमक आली होती. स्वराजला बोकील थोडे विचित्र वाटत होते, पण आता त्याला मागे फिरता येत नव्हतं. मीडियाला या प्रकरणाची थोडी हवा लागली होती. पुढच्याच क्षणाला बोकील यांनी कर्कचून ब्रेक मारत गाडी थांबवली आणि स्वराजकडे पाहत समोर बोट दाखवत म्हणाले, हा बघा आला बंगला. मित्रांनो, स्वराजने इगोपोटी हे चॅलेंज तर स्वीकारलंय, पण ते चॅलेंज निभावू शकेल का? ऐकूयात पुढच्या भागात. तुम्ही ऐकत आहात शब्दफुले बाय सुजाता हा पॉडकास्ट आणि या कथेचे लेखक आहेत अमोल परब. तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढे अनेक दर्जेदार कथा आणखी येणार आहेत. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू चॅलेंज या कथेच्या दुसऱ्या भागात. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद.